ही कहाणी आहे एका जिद्दी परिश्रमी माणसाची। या कहाणीच्या नायकाचं नाव आहे रत्नाकर गुट्टे। त्यांचा जन्म 12 ऑगस्ट 1958 साली बीड जिल्ह्यातल्या दैठणा गावी झाला। घरात कमालीची गरिबी, त्यामुळे उपजत बुद्धिमत्ता लाभलेल्या रत्नाकरजींना शिकायची इच्छा असूनही शाळा अर्ध्यावर सोडावी लागली आणि कुटुंबाला हातभार लावण्यासाठी ते वडिलांना मदत करायला लागले। घरचा व्यवसाय शेती, पण रात्रंदिवस उन्हातान्हात कष्ट करूनही कुटुंबाचा उदरनिर्वाह काही होईना। अखेरीस घरच्यांचा विरोध असूनही गुट्टे यांनी वेगळी वाट चोखाळायचं ठरवलं आणि भुसावळ येथील दीपनगर येथे उभारत असलेल्या विद्युत केंद्रात BIW या ऊर्जा क्षेत्रातील मोठ्या कंत्राटदार कंपनीत वेल्डर सोबत हेल्पर म्हणून 5 रुपये रोजावर कामाला लागले। 13-14 तास उन्हात काम करत एकीकडे त्यांनी स्वतः वेल्डिंगचं काम शिकून घेतलं आणि जिद्द व परिश्रमाच्या जोरावर त्यांनी आधी वेल्डर आणि नंतर फोरमन म्हणून बढती मिळवली। परंतु काहीतरी वेगळं करायचं हे ठरवून त्यांनी नोकरी सोडली आणि 1985 साली स्वतःची कंपनी सुरू केली। कंपनीच्या प्रगतीसाठी त्यांनी अक्षरशः स्वतःला वाहून घेतलं आणि सुनील हायटेक प्रायव्हेट लिमिटेडच्या रूपानं श्री गुट्टे यांचं स्वप्न खऱ्या अर्थाने साकार झालं। आज भारतातील 16 राज्यात 40 ठिकाणी कंपनीचं काम जोरात सुरू आहे। सध्या कंपनीचा टर्नओव्हर 722 कोटी रुपये एवढा आहे। पण एवढ्यावर रत्नाकरजी थांबले नाहीत। दरम्यानच्या काळात त्यांनी सीम इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड या नावानं ग्रुप कंपनी स्थापन करून MIDC बुटीबोरी येथे बॉयलरचे स्पेअर व स्ट्रक्चर उत्पादनाचा कारखाना उभा केला, ज्याची क्षमता वर्षाला 25,000 मेगाटन उत्पादनाची आहे। अलीकडेच परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथे गंगाखेड शुगर अँड एनर्जी लिमिटेड या नावाने श्री गुट्टे यांनी अत्याधुनिक साखर कारखाना उभारला आहे। हा कारखाना दिवसाला 6,000 मेगाटन ऊसाचं गाळप करतो, सोबत 300 मेगावॅट ऊर्जेचं आणि 60,000 लिटर इथेनॉलचं उत्पादनही करतो आहे। रत्नाकरजींनी या 3ही कंपन्यांच्या माध्यमातून 15,000हून अधिक लोकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली आहे। याचबरोबर त्यांनी अनेक सामाजिक कामही केली आहेत। बोरवेलच्या माध्यमातून 100 गावांचा पाण्याचा प्रश्न सोडवलेला आहे। गरजू व गरिबांना ते सातत्यानं मदतीचा हात देत असतात। त्यांच्या औद्योगिक आणि सामाजिक कार्याची दखल घेऊन आजवर त्यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेला आहे। शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या मराठवाड्यातील जिद्दी, हुशार आणि यशस्वी अशा या उद्योजकाला मराठवाडावासियांच्या वतीने मनापासून सलाम। मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना विनंती करते की त्यांनी यशस्वी उद्योजक आणि साखर कारखानदार श्री रत्नाकर गुट्टेजी यांना मराठवाडा गौरव हा मानाचा पुरस्कार देऊन सन्मानित